नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए 31 खबर की ओर। महाराष्ट्र के नासिक स्थित पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर में वीआईपी दर्शन व्यवस्था को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। 250 रुपए के वीआईपी टिकट और दर्शन व्यवस्था में कथित भेदभाव के खिलाफ स्थानीय नागरिकों और श्रद्धालुओं का आक्रोश तेज हो गया है। त्र्यंबकेश्वर मंदिर में दर्शन व्यवस्था को लेकर विवाद गहराता जा रहा है। देवस्थान ट्रस्ट द्वारा लागू की गई नई दर्शन नीति विशेषकर 2500 रुपए के वीआईपी दर्शन टिकट को लेकर श्रद्धालुओं में नाराजगी देखी जा रही है। स्थानीय लोगों और भक्तों का आरोप है कि मंदिर में दर्शन के लिए अब अमीर और गरीब के बीच भेद पैदा हो गया है। आम श्रद्धालु घंटों कतार में खड़े रहते हैं, जबकि वीआईपी टिकट लेने वालों को तुरंत दर्शन मिल रहा है। लोगों का कहना है कि आस्था के नाम पर यह व्यवस्था व्यापार की तरह बनती जा रही है और इसके साथ ही आरोप है कि मंदिर के 4 में उनमें से 2 मुख्य प्रवेश द्वार बंद रखे गए हैं। स्थानीय नागरिकों का कहना है कि इस कारण भीड़ बढ़ती है और आम श्रद्धालुओं को जानबूझकर कठिनाइयों का सामना करना पड़ता है, जिससे लोग मजबूरी में वीआईपी दर्शन की ओर जाते हैं। इस पूरे मामले को लेकर स्थानीय नागरिकों और श्रद्धालुओं ने प्रशासन से तत्काल हस्तक्षेप की मांग की है। नागरिकों ने जिला प्रशासन और धर्मादाय आयुक्त से अपील की है कि इस व्यवस्था की जाँच की जाए और पारदर्शिता सुनिश्चित की जाए। बता दें कि मुख्य मांगे हैं 2500 रुपए का वीआईपी दर्शन टिकट तुरंत रद्द किया जाए, बंद पड़े मंदिर के दोनों दरवाजे आम श्रद्धालुओं के लिए खोले जाएं, आम भक्तों के लिए सुलभ और पारदर्शी दर्शन व्यवस्था लागू की जाए। मी ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर देवस्थानची माजी विश्वस्त, निवृत्तीनाथ संस्थान विश्वस्त। आता जस्ट एक दर्शनाचा काळा बाजार उघडकीस आला म्हणून अजब ट्रस्टींनी अजब निर्णय घेतला। इतका अजब निर्णय आहे आणि इतका तो म्हणजे आघोरी निर्णय आहे की 2500 रुपये लोकांकडनं दर्शनाचे ते उकळतायत। तर ह्याच्यामध्ये मला असा प्रश्न आहे ट्रस्टींना की अहो, तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाय चांगला शोधायचा सोडून तुम्ही डायरेक्ट आमच्या त्र्यंबकेश्वराचं म्हणजे दुकानदारी चालू केली। याच्यामध्ये आता फक्त त्र्यंबकेश्वर मधून बिंदू महाराजांनी आवाज उठवलाय। एक खरं तर ते संन्यस्त एक साधू आहेत, ते स्वतः अर्धांगवायू आले झालेला असतानाही त्यांना जागृती झालेली आहे। तर अत्यंत चुकीचा म्हणजे एकदम बेडर जातीचे हे लोक आहेत। यांना कसलाही मागचा पुढचा काही पश्चाताप नाही आहे। हे डायरेक्ट लोकांकडनं 2500चं म्हणजे कुठे चाहूल घेतली नाही, कोणाची काय म्हणतात विचार घेतला नाही आणि डायरेक्ट म्हणजे एक प्रकारचं दुकान चालू केलंय। आमच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचं सगळं म्हणजे त्यांनी काय म्हणतात त्याला पावित्र्य शब्द नाही म्हणता येणार, पण सगळी जी काही गरिमा आहे ती नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहेत। आणि आता बिंदू महाराजांनी जे आव्हान केलेलं आहे उपोषणाचं, तर त्यांना मी पण पाठिंबा देत आहे। कारण तिरुपती देवस्थान, शिर्डी देवस्थान, कोल्हापूर, पंढरपूर कुठेच असं नाही हो। काय हे अजब लोक आहे। आणि मला एक खळबळजनक दावा सी न्यूजच्या माध्यमातून करायचा आहे की आम्हाला जे त्र्यंबकेश्वर मध्ये औरंगजेब जो अगदी क्रूर शासक होता आणि त्या क्रूर शासकाच्या काळामध्ये 1600च्या दरम्यान आमच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला किंवा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर छत्रपतींनी पण इथे भेट दिलेली आहे। असं असताना देवतेचं महादेवाचं ज्या ज्योतिर्लिंगाचं संरक्षण त्र्यंबकेश्वरच्या ज्या काही तुंगार मंडळी जे होते पूर्वापार इथे 400 वर्षापासून, त्या घटकांना संपवण्याचा कट हे 2 ट्रस्टी करत आहेत। माझा दावा अत्यंत सत्य आहे। त्याच्यानंतर पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्याच्यानंतर काही ब्राह्मण मंडळी इथे देवतेच्या सेवेसाठी आली। म्हणजे जे काही आता लोक इथे पूजा अर्चा, अभिषेक, महाअभिषेक, रुद्राभिषेक करतात, त्या ब्राह्मण मंडळी जे काही आम्ही जे 400 वर्षापासून इथल्या परंपरा रूढी सांभाळल्या, त्या लोकांना उपासमार करायची, त्यांचं अस्तित्व धोक्यात आणायचं, हा सगळा कट 2 ट्रस्टींनी घातलेला आहे। हे 2 ट्रस्टी इथे नगरपालिकेचा सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत। तो सत्यप्रिय शुक्ल आणि कैलास घुले या दोघांना यांचे कपटी मन आहेत आणि म्हणून यांनी हे जे कोणी 2 घटक आहे यांना कसं संपवायचं इथनं, हा सगळा कट रचलेला आहे। माननीय चॅरिटी कमिशनर साहेब, आपण आता नुकतेच आपली नियुक्ती झालेली आहे। आपण यांचं षडयंत्र ओळखा। हे काही पैसा कमवण्याचं साधन नाही आहे।
आणि मला असं म्हणायचंय की आपण खरं तर पब्लिक मधून लोकांचे ओपिनियन घ्या की 2,500 तुम्हाला हे पटतंय का तुम्ही काही निर्णय घ्यायला लागले या लोकशाहीमध्ये तर आम्ही त्याला काय पाठिंबा द्यायचा आणि शांत बसायचं? आम्ही देवतेचं रक्षण केलेलं आहे, आम्ही वतनदार आहोत. ब्राह्मण मंडळी तिथे पूजा अर्चा करून उदरनिर्वाह करत होते, त्या लोकांवर पण घाला घातलेला आहे. तर ह्या सत्या शुक्ल कैलास घुलेचा हा डाव आहे आणि हा डाव ओळखला पाहिजे आणि हा डाव उधळून लावला पाहिजे. आमच्या गावामध्ये कुणीही बोलायला पुढे येत नाही आहे. पण हा केवळ नगरपालिकेचा सूड उगवण्याकरता एक डाव रचलेला आहे. एक ट्रस्टी तिथे जर दर्शन बाजाराचा काळा बाजार करतोय म्हणून तुम्ही काय 2,500चं दर्शन लावणार का? तुमच्यात हिंमत आहे तर 2 दरवाजे चालू करा आणि 2 दरवाजांनी माणसं सोडा. का तुम्ही दरवाजे बंद करून ठेवलेले आहेत आणि तो फुगवटा दाखवता आहेत? लोकांना मूर्ख काढत आहेत, लोकांना वेड्यात काढत आहेत. आणि तिथे तो समीर वैद्य तो तर म्हणजे त्याला जर नाही हटवलं चॅरिटी कमिशनर साहेब तर देवस्थान अजून बदनाम होईल. तो सगळं ठिकाणी चुकीची बॅरिकेटिंग, चुकीचा अधिकारी आहे, त्याच्यावर त्याला पहिले हटवा. आणि हे 2 ट्रस्टी आहेत ना, हे सगळं काय म्हणतात त्याला, नगरपालिकेचं उट्ट बिट्ट काढण्याचे प्रकार चालू आहे. हा 2,500चा दर्शन जो बाजार आहे तो एकदम चुकीचा आहे. पेशव्यांनी जेव्हा मंदिर निर्माण केलं तेव्हा 4 दरवाजे होते. 2 दरवाजांना तुम्ही जर सिक्युरिटी ठेवले, सगळे स्कॅनिंग केलं तर कसा दर्शनाचा काळा बाजार होईल? याचे उपाय शोधण्याच्या ऐवजी तुम्ही 2,500 रुपयाचं दर्शन केलं. आणि हे बघा, हे तुमचे डाव ललिता शिंदेनी ओळखलेले आहेत. एक तर तुम्ही घरी जाण्यासारखे आहेत, तुमचं ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे, ते न होता तुम्ही अजून वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतायत. तर हे सहन चालणार नाही. बिंदूजी महाराज, मी तुम्हाला आवाहन करते की आपण आमरण उपोषण करा. माझा तुम्हाला सदैव पाठिंबा आहे, कारण तुम्ही एकमेव साधू आहात की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढत आहात. ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर. धन्यवाद. आज त्र्यंबकेश्वर नासिक यहाँ पर होने वाले जो 2,500 रुपए का VIP दर्शन टिकट है, इसके खिलाफ आवाज उठाते हुए त्र्यंबकेश्वर के साधु संत डॉक्टर बिंदुजी महाराज, इन्होंने आमरण उपोषण का जो इशारा दिया है, उसके बाद में वहाँ के जो सामाजिक कार्यकर्ते ललिताताई शिंदे या ट्रस्टी है, वो इसके पहले वहाँ पे मंदिर पे वो ट्रस्टी थे, उन्होंने भी यही बात के ऊपर आवाज उठाया है. और इस बारे में उनकी प्रतिक्रिया लेते हुए सी न्यूज़ भारत से संवाददाता लक्ष्मीकांत निकम. नासिक से सी न्यूज़ संवाददाता लक्ष्मीकांत की रिपोर्ट. फिलहाल मामला लगातार तूल पकड़ रहा है और अब सभी की नजर प्रशासनिक कार्रवाई पर टिकी हुई है. आने वाले दिनों में ये तय होगा कि VIP दर्शन व्यवस्था में कोई बदलाव होता है या नहीं. रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.